नमस्ते मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो टाईम झालेला आहे, आपण बघून सांगता 10-10:30 वाजलेले आहेत आणि आता एरिया पाहू शकता. सगळे आमचे जे गडी आहेत तिथल्या कामाला गेलेले आहेत. सो इथे बघा, ढोरं जे होते आपले ते ढोरांना वरी चरायला नेलेलं आहे. सो मित्रांनो, आज पहाटेचा ब्लॉग आपला शूट झालेला नाही आहे. सो थोडासा मी उशिरा उठलो आणि रात्रीला थोडंसं जागरण झाल्यामुळं जाग लवकर आला नाही. तर सूर्याचा आपला जो उगवता मोमेंट होता तो आपल्याच्याने मिस झालेला आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे थोडक्यात जिकडले तिकडे कामाला गेलेले आहेत लोक, मजूर पण आलेले आहेत, ते वरी डेल्यावर काम करत आहेत. सो मित्रांनो, सध्याला 10:30चं ऊन पाहू शकता तुम्ही. सिटीमध्ये कसं आपल्याला जाणवत नाही. आणि ही आमची जी बैठक व्यवस्था, दुपारी समजा वाटलं निवांत बसायचं झाडाखाली, एकदम एसी सारखं वाटते फील. तर मित्रांनो, गावाकडला आपला हा 14 दिवस आहे आणि आपण कंटिन्यू प्रमाणे ब्लॉग शूट करतच आहोत. माझी डेली लाईफ तुम्हाला मी शेअर करतच आहे. तर दादा आलेले आहेत गावाकडून. सो आमचं गाव जे आहे इथून अर्धा किलोमीटर अंतरावर येते आणि जो आपला बंगला आहे तो शेतामध्ये आहे, गावापासून दूर आहे. सो दादा आता जेवण करण्यासाठी आलेले आहेत, कारण की त्यांची एक चक्कर ही गावाकडे राहते. आणि श्रियांश मस्त टोपी घालून आलेला आहे. कुठं जायचं आपल्याला? पुढे जायचं. तर आता आम्ही निघालेलो आहोत श्रियांच्या पाठीमागे. श्रियांश आम्हाला घेऊन जात आहे. नेमकं आम्हाला पण माहिती नाही की कुठे घेऊन जाणार आहे. सो ऊन तर आता नॉर्मल आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत. लिंब घेऊ आपण. चला, या रोडने जाऊ. चला समोरून जाऊ. चला. तर श्रियांशला लिंब पाहिजे आणि वाट ही समोरून आहे, कारण की हे जे कुंपण केलेलं आहे झटका मशीनचं आहे. मित्रांनो, आपण श्रियांशला लिंब तोडून दिलेले आहेत, कारण की लिंब आता छोटे बारके हिरवे आहेत, कारण ते पिकले नाहीत अजून. मे बी झाडांना पाणी कमी पडत असल्यामुळे ते वाढत नसतील, हे एक मेन कारण असेल. आणि या साईडला बघा, हे पूर्ण जांबाचे झाड आहेत. सो जांबाच्या सीझनमध्ये पण नेहमी असंच होतं. मेन प्रॉब्लेम काय की, आणि या झाडांना जांब येण्यासाठी फार वर्ष लागली, कारण की कसं आहे, हे कलम केलेले नव्हते, गावरान आहेत. सो कलम केलेलं झाड हे लवकरात लवकर वाढतं आणि त्याला फळं ही लवकरात लवकर येत असतात. सो मित्रांनो, आता आपले लिंब तोडणं झालेलं आहे. सो बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत. तर चला. हां, आलो. पानं कशाला? पानं तोडायचे. ठीक आहे. अजून पाहिजे? ठीक आहे. नको.
मित्रांनो श्रेयांश आता कढीपत्ता तोडत आहे. हां तोड कढीपत्ता, छोटंसं झाड आहे आपलं. हां तोडा या. तिथे पण झाड आहे, तोडलं. हां चला चला. सो श्रेयांश आता पडलेला आहे. काय झालं? पलटी झालास? काय होत नाही, काय होत नाही. काय करायलास तू? मित्रांनो श्रेयांशला पण गावाकडली सवय झालेली आहे. सो तो दिवसातून ॲटलिस्ट कमीत कमी 2-3 वेळेस तरी पडतो, पण पडल्यानंतर रडत अजिबात नाही. सुरुवातीला तो रडत होता, पण त्याला समजून सांगितल्यानंतर हे सगळ्या गोष्टी होतच असतात. तर मित्रांनो बघा आता मधात गेलेला आहे. ठीक आहे, टोपी काढू. चला ठीक आहे. काकू पण आली बघ तिकडं. तिकडं कोंबड्या पण आहेत. हे बघा काकूचं काही ना काही ॲक्टिव्हिटीज ह्या दिवसभर चालूच असतात. कसं राहतं, ज्यांना कामाची सवय असते ते कंटिन्यू कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त असतातच. काम नसले की त्यांना करमत नाही. ऊन लागणार चाललंय त्याला आता. तर मित्रांनो काकू, श्रेयांश आणि मी आता चाललेलो आहोत इकडे मांडवाकडे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत जिथे आपला मॅनमेड जे मांडव टाकलेलं आहे. सो हे बघा अशा प्रकारे हे मांडव टाकलेलं असते की जेणेकरून ढोरांना आता याच्यावर जे कुटार्स वगैरे जे लाकूड टाकून किंवा पत्र टाकून ढोरांना सावली करण्यासाठी केलेल्या असते गोष्टी. कामगार 2 गडी दिसायलेत. हे बघा शिजवण्याचं काम झालेलं आहे पूर्णपणे. पलीकडे साईडला लाईटचं कनेक्शन घेतलं होतं आपण. हे आंब्याचं झाड लावलं बरं आहे जोऱ्यावर. आता अशा प्रकारे पसरण्याचं काम चालू आहे शिजवल्याच्या नंतर. सो मित्रांनो अशा प्रकारे आपल्या हळदीची क्वालिटी आहे बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी नाही आहे. शेवटच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता पडत असते, तरी पण आपल्या या वावरामध्ये हळद ही येते. अशा प्रकारे आता परत निघालेला आहोत. श्रेयांश बघा समोर गेलेला आपल्या, आणि काकू थोडं त्यांच्यावर लक्ष देत आहे कसं करायला काय नाही. तर मित्रांनो आता आपण आलेला आहोत बंगल्याजवळ. सो त्या डेल्यामध्ये आपण गेलो होतो. सध्या आता 2-4 दिवस हळदीचं काम हे सारखं सुरूच असते. आणि बघा सावलीखाली मस्त कोंबड्या आराम करत आहेत. इथे कुत्रा पण झोपलेला आहे. गावरांचे असेच बेनिफिट असते, कुठं बी फिरतात, काही होतात, रोगराई त्यांच्यावर येत नाही. आणि आपल्याकडे बॉयलर पण आहे, पोल्ट्री फार्म आहे, पण त्यांची पूर्णपणे केअर करावं लागते. तर मित्रांनो अशा प्रकारे गावाकडे आपला फुल एन्जॉय होत असतो. हे बघा
इथे ही बाज ही आराम करण्यासाठी आहे आपल्याला. आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला, हे बघा कुत्रं लगेच झोपलं होतं, बरोबर लक्ष आहे त्याला. मित्रांनो, आपल्या कुत्र्याला खडूळ दिसली त्याच्यामुळे तो लगेच असा उठून तिच्या मागे पळाला. मित्रांनो, अशा प्रकारे आपला छोटासा मिनी ब्लॉग अशाच प्रकारे आपण इथे एंड करूया. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.